मी वैष्णवी हगवणे बोलते आणि हा वैष्णवीचा जीव घेणारा हगवणे परिवार. यात मेन आहे ती करिश्मा हगवणे, तिची नणंद, दीर, सासरा, सासू आणि नवरा शशांक. नमस्कार सर्वांना. सध्या चर्चेत आहे ती वैष्णवी हगवणे, जी आता सध्या हयात नाही. नक्की तिने आत्महत्या केली की तिला जीवे मारलं गेलं? ही तीच वैष्णवी जिने प्रेम विवाह केला. तिचे सासर हे राष्ट्रवादी पक्षातल्या मोठ्या व्यक्तींशी संबंध असलेले श्रीमंत होते आणि त्यांच्या खालोखाल वैष्णवीचा परिवार होता. पण जेव्हा वैष्णवीने वडिलांना शशांक बद्दल सांगितले, त्यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला होता. ते नेहमी तिला सांगत की आपल्यासारख्याच कुटुंबासोबत संबंध जोडायला हवे, त्यामुळे तुम्ही लग्न करू नका, तुम्ही सुखी राहणार नाही असे मला वाटते. परंतु शशांकच्या प्रेमात वेडी झालेली वैष्णवी ऐके ना. त्यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी घरची अब्रू जाऊ नये म्हणून त्यांच्या लग्नाला होकार दिला आणि त्यानंतर या हगवणे परिवाराचा खेळ चालू झाला. एक 2-3 वर्षच झाली असतील तिच्या लग्नाला आणि लग्नात शशांकच्या घरच्यांनी 51 तोळे सोने, फॉर्च्युनर कार, इतकी महागडी गाडी, चांदीची भांडी, सुसगाव मधील सनी वर्ल्ड मध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं. आणि वैष्णवीच्या आनंदासाठी तिचे आई वडील हे सर्व काही करत होते. पण लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवशीच तिच्या सासरच्यांनी भांडण काढलं. त्यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी जास्त वाद नको म्हणून त्यांची माफी मागितली. पण दिवसेंदिवस ही भांडणं नेहमीच होऊ लागली. गणपतीच्या दिवसात वैष्णवीच्या सासूने चांदीची गौरी माहेरहून आण अशी मागणी केली आणि ही रट सतत सासूने लावलेली म्हणून वैष्णवीच्या घरच्यांनी ही अट सुद्धा पूर्ण केली. तिला चांदीची गौरी दिली. लग्नाच्या वेळी सुद्धा आम्ही मोठी माणसं आहोत, लग्नाला अगदी मोठी माणसं येणार आहेत, राजकारणी माणसं येणार आहेत, त्यामुळे लग्न चांगलं मोठ्या थाटामाटात झालं पाहिजे, हुंडा जास्त मिळाला पाहिजे, लग्नातच मोठी गाडी मिळाली पाहिजे, मोठे नेते लग्नाला येणार आहेत. आणि हे सर्व वैष्णवीच्या वडिलांना बिलकुल पटत नव्हतं. परंतु वैष्णवीच्या प्रेमापोटी ते सर्व काही त्या नराधमांच्या मागण्या पूर्ण करत होते. एक का मागोमाग सर्व अटी तिचे वडील पूर्ण करत होते. आता हळूहळू वैष्णवीची सासू, तिची नणंद, दीर, सासरे हे सर्व तिच्या छळ करू लागले. पैशांची मागणी सतत करू लागले. त्यासाठी तिला मारहाणही करू लागले. तिची नणंद करिश्मा ही तर नणंद या नावाला काळीमा आहे. एक स्त्री स्त्रीची शत्रू बनू शकते हा प्रश्न मला नेहमी पडतो. ती वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती. जुन्या म्हणीप्रमाणेच ज्या घरात नंदेचा वास तिथे घराचा नाश. अशी नणंद खरंच कुणाला भेटू नये. शशांक सुद्धा कधी ₹1,00,000 तर कधी ₹2,00,000 अशी पैशांची मागणी करू लागला. कधी ब्रँडेड घड्याळ, तर कधी महागडा गॉगल, तर कधी 2 लाखाचा फोन. त्याच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच होत्या. आता मात्र सततच्या त्रासाला वैष्णवी कंटाळली होती आणि तिची मानसिक स्थिती सुद्धा ढासळू लागली होती. आता हळूहळू ती सासरच्यांबद्दल तिच्या माहेरी तोंड उघडू लागली होती. ते मला त्रास देतात, मारतात, हे सर्व काही ती माहेरी सांगू लागली होती आणि कबूल करत होती की मी शशांक बरोबर लग्न करून खरंच खूप मोठी चूक केली. पण आता शशांक बरोबर प्रेमविवाह करून मी चुकीचा निर्णय घेतलेला आहे हे तिच्या लक्षात येत होतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. पण त्यानंतर ती गरोदर राहिली. त्यावेळी सुद्धा हे मूल माझं नाही असं बोलून शशांकने अजूनच तिचा अपमान केला. तिच्या चारित्र्यावर शक घेऊ लागला. ज्याच्याबरोबर प्रेमविवाह करून ती त्या घरात गेली तोच नवरा तिच्या चारित्र्यावर शक घेत होता.
यामुळे वैष्णवीला काय करावं समजत नव्हतं. आणि गरोदरपणात तिची नणंद करिश्मा आणि सासू या दोघीही वैष्णवीच्या तोंडावर थुंकत असत, तिचा छळ करत असत. हा किळसवाना प्रकार ते करत असत. यावेळी वैष्णवीने विष पिऊन स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण घरच्यांनी वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे तिचा जीव वाचला. आणि त्यानंतर तुमच्या मुलीला तुम्हीच ठेवा, आम्हाला नको, असं जेव्हा तिच्या नवऱ्याने सांगितलं, त्यावेळी तिला खरंच मी या माणसाबरोबर लग्न करून खूप मोठी चूक केली याचा तिला पश्चाताप होऊ लागला. तिने घरच्यांना सांगितलं की मी आता परत सासरी जाणार नाही. पण तिचे वडील तिला समजावू लागले की तुझं लग्न एवढं थाटामाटात लावून दिलं, घरी आमच्याकडे राहिलीस तर नातेवाईक काय म्हणतील, आपली इज्जत जाईल, सर्वांसमोर आपली प्रतिष्ठा कमी होईल. आता तू गरोदर पण आहेस, काळजी करू नकोस, बाळ झालं की सर्व काही सुरळीत होईल. शशांक तुझ्यावर प्रेम करतो, सर्व काही ठीक होईल. आणि काही दिवसातच तिला बाळ झालं आणि तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आलं. वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या सासूचे नंदेचे पाय पकडून त्यांना सांगितलं की माझी मुलगी लहान आहे, तिला काही जास्त समजत नाही, पण तिला समजून घ्या, असं म्हणून त्यांनी त्यांची माफी मागून ते निघून गेले. काही दिवसांनी मात्र तसाच त्रास पुन्हा त्या दोघी वैष्णवीला देऊ लागल्या. तिला हेही कळलं होतं की तिच्या जावेने सुद्धा सासू सासऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार केली होती की हे लोक मला त्रास देतात, मारहाण करतात. पण शशांक वैष्णवीला तिच्याशी जास्त बोलू नकोस म्हणून बजावत असे. राजकीय दबावामुळे ते त्यावेळी सुटले होते, म्हणून तिची जाव या लोकांपासून दूर राहत होती. नेहमीप्रमाणे आताही शशांक पुन्हा माहेरहून पैसे आण याची रट लावत असे आणि मी पैसे आणून त्याला देतही असे. आणि वडील सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून ते त्यांची सर्व मागणी पूर्ण करत असे. त्यांना फक्त एवढीच इच्छा होती की आपल्या मुलीचा संसार सुखाचा होताना त्यांना पाहायचा होता. आज नाही तर उद्या सर्व काही ठीक होईल असं म्हणून दिवस घालवत होते. बाळाकडे पाहून ती जगत होती. परंतु ननंद सासू खूप त्रास देऊ लागले. आमच्या घरातून निघून जा, आम्ही बाळाला सांभाळू, तू घरातून निघून जा, असे तिला सारखे सारखे बजावत होते. शशांक तिच्या चारित्र्यावर वारंवार शक घेत होता. अखेर वैष्णवीने वडिलांना सांगितलं की मला यांच्याबरोबर राहायचं नाही, माझे हे लोक खूप हाल करत आहेत, मला इथून घेऊन जा. आणि त्यावेळी तिचे वडील हेच म्हणत की आपण काहीतरी यातून मार्ग काढू. त्याच वेळी शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली, प्लॉट घ्यायचा आहे म्हणून. तिच्या वडिलांनी सध्या माझ्याकडे पैसे नाही असे सांगितले आणि याचा त्याला खूप राग आला आणि हा राग तो वैष्णवीवर रोज काढू लागला. वैष्णवी रोज मार खाऊ लागली. त्यावेळी वैष्णवी तिच्या मैत्रिणीला सुद्धा सांगत होती की मी खूप मोठी चूक केली आणि शशांक बरोबर लग्न केलं, मी वडिलांचं ऐकलं पाहिजे होतं, त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जर मी लग्न केलं असतं तर माझे असे आज हाल झाले नसते. अचानक वैष्णवीच्या वडिलांना सांगण्यात आलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केली. त्यावेळी आई वडील घरचे सर्व धावत धावत हॉस्पिटलमध्ये आले. त्यावेळी वैष्णवीच्या डोक्यात मार लागलेला होता, गळ्याभोवती गळफासाची खूण होती, पूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रण होते. त्यावेळी वैष्णवीचे वडिलांनी जोरात हंबरडा फोडला आणि म्हणाले, माझ्या मुलीला या लोकांनी हुंड्यासाठी, पैशासाठी छळ छळ करून मारलं. माझ्या मुलीने आत्महत्या नाही केली, तर या लोकांनी माझ्या मुलीला मारलंय. त्यांना फक्त पैशांचा हव्यास होता आणि फक्त पैशांसाठीच माझ्या मुलीला या लोकांनी छळ छळ करून मारलं. माझ्या मुलीला मारून टाकलं या लोकांनी. वैष्णवीच्या वडिलांनी शशांकवर आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीवर माझ्या मुलीचा खून केला हा आरोप लावल्यामुळे सगळ्या चौकशीतून पोलिसांनी सर्व हगवणे परिवाराला
सासू सासरे ननंद दीर नवरा शशांक यांना अटक केली. ही घटना 16 मे 2025 रोजी झाली. अखेरीस वैष्णवी ही देवाघरी गेली आणि तिचा 9 महिन्याचं बाळाला पोरकं करून गेली. आज ते बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे आहे. हगवणे परिवाराला जन्मठेपेची शिक्षा व्हावी असं संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे. पण मला एक प्रश्न हा सर्वांना विचारायचा आहे. आजच्या या प्रगत दिवसात, या प्रगत देशात ही हुंडा आणि पैशांच्या मागणीमुळे स्त्री पुन्हा पुन्हा स्वतःचा जीव घेत आहे, आत्महत्या करत आहे. प्रत्येक वेळी त्याच घटना स्त्रियांना का सहन कराव्या लागतात? आणि त्यावेळी एखादी स्त्री हाच विचार करते की सासरची लोक त्रास देतात, माहेरची लोक समजावतात की तुझं तेच घर आहे, डिवोर्स घेतलास तर नातेवाईक काय म्हणतील, तुझं पुढे कसं होईल, तुला तिथेच राहावं लागेल. आणि या सर्व गोंधळामध्ये त्या बिचारीचा कोणीच विचार करत नाही की तिच्या मनावर याचा काय परिणाम होत असेल. आणि अखेर ती कंटाळून मी कुठेच जाऊ शकत नाही याला कंटाळून ती स्वतःचा जीव घेते, ती आत्महत्या करते. तिच्याकडे कुठला पर्यायच उरत नाही आत्महत्येशिवाय. आणि यानंतर सर्वांचे डोळे उघडतात, माहेरच्यांचे सुद्धा डोळे उघडतात. आम्ही जर तिला साथ दिली असती तर तिला आम्ही सांगितलं असतं की राहा आमच्याकडे, तुझे आई वडील खंबीर आहेत तुला बघायला. तर त्यांची मुलगी त्यांच्या जवळ असली असती. तिला तहान्या बाळाला सोडून एवढा मोठा आत्महत्येचा निर्णय घेण्याची गरजच नव्हती मग. पण नाही, ही परंपराच झाली आहे ना. तुझं घर हे सासरच आहे आणि तिथूनच तुझी प्रेत यात्रा निघेल. झाली, बिचारीची प्रेत यात्रा निघाली तिथूनच. असे काही शशांक सारखेच महाभाग अजूनही या जगात फिरतायत, जे बायकोचा छळ करतायत, मानसिक आणि शारीरिक सुद्धा. अशी भरपूर उदाहरणं आहेत. अशा भरपूर स्त्रिया त्यांच्यावर जी काही परिस्थिती बीतत आहे त्याचे अनुभवही सांगतात. त्यात काही तर म्हणतात की आम्हाला आमचा नवरा, आम्ही बाहेर जर गेलो तर आमच्यावर शक घेतो, बाहेरून पैसा सुद्धा आण म्हणतो, आणि जर घरात राहिलो तर फक्त झोपाच काढा, तुम्हाला फक्त तेवढेच धंदे आहेत, ह्या अशा प्रकारचे टोमणे मारतो. आणि घरात कुठल्या ना कुठल्या कारणांवरून भांडण तंटे हे कंटिन्यू होत राहतात. आणि त्यावेळी असं वाटतं की लग्नच केलं नसतं तर बरं झालं असतं. दिवसभर यांचं घरातलं कामही करायचं, मुलांनाही सांभाळायचं, सगळं काही करायचं, आणि त्याच्यानंतरही टक्के टोमणे त्यांचे ऐकूनही घ्यायचे. म्हणजे आम्ही आमच्या शिक्षणाचा काहीही त्यावेळी उपयोग करत नाही, घरात मुलं बाळ सांभाळत बसणं एवढाच धंदा फक्त मग त्यानंतर आम्हाला राहतो. चांगलं शिक्षण झालेलं असताना सुद्धा आम्ही तेव्हा जॉबला जात नाही, का तर मुलाबाळांना जन्म दिला, त्यांचं संगोपन करणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्येच आमचा पूर्ण दिवस निघून जातो. जेवण बनवणं, सगळं काही घरातलं काम करणं, अगदी नोकराणीसारखं घरामध्ये काम करत राहणं, हेच फक्त आमच्या नशिबामध्ये आलेलं आहे. आणि त्यानंतर सुद्धा हेच ऐकायचं की तुम्ही करता काय. एका स्त्रीच्या नवऱ्याने तर हद्दच केली, तिच्यासाठी खर्च करण्यासाठी तिला हातात दिला नाही. आणि तिला तो नवरा म्हणतोय की तुझ्यावर मी, तुझ्या लॉजिंग अँड बोर्डिंग वर मी रोज 3,000 रुपये खर्च करतोय, तुझ्यावर मी रोज 3,000 रुपये खर्च करतोय. म्हणजे त्या व्यक्तीने तिच्याशी लग्न केलं का तिला विकत आणलं. आता जर सुनांना, मुलींना जर आव्हान द्यायचं असेल तर हेच सांगावंसं वाटतं की लग्न म्हणजे एक सुंदर नात्याची सुरुवात, हेच खरं. पण तो कोणवाडा जर होत असेल तर तिथे राहायची गरज नाही. तुमची ओळख, तुमचं करिअर लग्नानंतरही अबाधित राहिलं पाहिजे.
हे आधीच स्पष्ट करून घ्या. त्याचा तिचा स्वभावच तसा आहे असं स्वतःला समजावून गैरवर्तनाकडे दुर्लक्ष करू नका. सासरचे त्रास देत असतील तर पोलिसात तक्रार करा. अशा प्रकारची तक्रार पोलीस नाकारूही शकत नाहीत. लग्न झाल्यावर माहेर सुटलं हा समज अतिशय चुकीचा आहे. वेळ पडल्यास माहेरी परतण्यात काहीच चूक नाही. सासरच्यांचा छळ सहन करणं म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा जपणं नव्हे. तुमची प्रतिष्ठा ही तुमच्या स्वाभिमानात आणि तुमच्या सुरक्षितेतच आहे. लग्न करून सून घरी आल्यावर तिला मुलीसारखं वागवा. तुमच्या घरातल्या पद्धती कळायला, त्याची सवय व्हायला सुनेला वेळ लागणार आहे हे सुद्धा समजून घ्या. स्वतःमध्ये बदल करण्याची अपेक्षा केवळ सुनेकडेच नको, तुम्ही देखील ती तयारी ठेवा. सून ही शेवटी माणूस आहे, तो रोबोट नाही. त्यामुळे अवास्तव अपेक्षा तिच्याकडून ठेवू नका. सुनेला सन्मानाची आणि समान वागणूक देणं हा पर्याय नव्हे तर कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा. सून आणि तिचं माहेर म्हणजे एटीएम किंवा लॉटरी नव्हे. हुंडा घेणं गुन्हा आहे हे लक्षात असू द्या. सासू सासरे दीर नणन सुनेला त्रास देत असतील तर पतीनं पत्नीच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे. पत्नी ही पतीच्या भरोशावर तो माझ्या बाजूनं उभा राहील हे गृहीत धरून सासरी येते. तिचा भ्रमनिरास करू नका. ज्यांच्यामुळे या पीडित स्त्रिया स्वतःचा जीव घेतात, आत्महत्या करतात, अशा सर्व व्यक्तींना, अशा त्या नराधमांना जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे. वैष्णवीसारखे अशा अनेक मुली आहेत ज्या स्वतःचा जीव गमावतात. कृपया कृपया करून असे पाऊल उचलू नका. माहेरी जा, स्वतःच्या पायावर उभे राहा, पण आत्महत्या करू नका. पण खरंच आत्महत्या करू नका. वैष्णवीच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.